हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती बर आज आहे शुक्रवार वय ठोकू नका हो ये लय ठोकवलं आपलं दोघं जण कानसरतो ना असा मध्ये बोलायचं असं हा सुरुवात करायची शाकाहारी मांसाहारी निमशाकाहारी कसा तुम्ही म्हणशीला तसा कारण मी इथे हा जो कार्यक्रम करतो तो माझ्या ह्या जाणत्या रसिक राजा मुळं आणि त्यांच्यासाठी आणि त्याप्रमाणे कार्यक्रम करणार वेळेत कार्यक्रम करणार आणि तो कसा करतो तो बघूया सर्वप्रथम हा कार्यक्रम करताना दादा हे सगळं बरोबर आहे मला काय हे समजत नाही हा कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी समोर माझी मुलगी बसलेली आहे समजा आणि तिनं माझ्याकडे पाहता की माझा बाप गाणं गातोय माझा बाप मुखातून काही शब्द बोलतोय तिच्या नजरेत समजा मी उतरवलं नाही पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत त्या माझ्या मुलीसारख्या आहेत माझ्या बहिणीसारख्या आहेत तर तुमची मान खाली जाईल असा एकही शब्द मी आगाऊ बोलणार नाही शाहिरांच्या वैयक्तिक आयुष्यावर जाणार नाही शाहिरांना वैयक्तिक म्हणजे एकेरी भाषेत बोलणार नाही आणि कमरेखालचं एकही नाही बोलता बारी करणार आणि बारी तरीही उत्तरास प्रश्नास उत्तर वादास प्रतिवाद शब्दाला पुन्हा एकदा शब्द मी देणार आहे आणि तो कसा देतो तुम्ही बघा सुरुवात करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम विद्या देवता आई शारदा माता बुद्धी देवता श्री गणेश या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला त्या मल्हारशाहीचे संस्थापक थोर आणि आमचे थोरले धनी मल्हारबा होळकर इंग्रजांना 18 वेळेला पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ते थोर छत्रवर्ती यशवंतराव होळकर ह्या विश्वामध्ये एका महिलेला पुण्यश्लोक एकमेव पदवी मिळाली एकमेव स्त्रीला पदवी मिळाली ती पुण्यश्लोक राजमाता कर्मयोगिनी धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून माझा विवली गावचा ग्रामदेवत आई नवलाई देवी केळंबे गावचं ग्रामदेवत आई विठ्ठलाई देवी आमचा धनगरवाड्याचा मालक धनी देवडोंगर लांजाचा 84 खेड्याचा राजा धनी चव्हाटा केदारली पोलेस्तेश्वर जोगाई जागाई या मुंबईच्या नगरीमध्ये तुम्हा सर्व लेकरांना जिनं आपल्या पदरात घेतलं 2 वेळची भाकरी दिली नोकरी दिली ती मुंबादेवी आई जीवदानी देवी नटेश्वर रंगदेवता आणि रसिक राजा तुम्हाला नमस्कार करून माझी शाखा ओम साई नाथ मंडळ मालाड आणि त्याचे सगळे सर्व दिनेश मोरे गेली 12हून अधिक वर्षे मला ओळखीला साथ देणारा माझा संदेश शोभते अतुल इंद्रे आहे अमोल नालेस्कर वेंजुला आहे आमचे चव्हाण बंधू कीबोर्डला आहे आणि आमचा रोहित दिके ऑक्टोपॅडला आहे आणि आमचा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आमचा राजूदादा याचा साऊंड त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा आणि आज या मुंबा नगरीच्या या केंद्रामध्ये
या दादर या ठिकाणी आम्हाला दोन शाहीरांना कार्यक्रम करण्याची संधी दिली। ते माझ्या हक्काचे शिलेदार, ऋणानुबंधचे शिलेदार, विरार बॉईजचे सर्व शिलेदार, पदाधिकारी, सदस्य आणि माझे पाठीराखे तुम्हा सर्वांना मला समुद्र करून कार्यक्रम सुरू करतात। या ठिकाणी एक मिनिट घेतो। काही सर्वात महत्त्वाचे आहेत, पण काही नावं घेणं गरजेचं आहे। आमचे पाठीराखे झालेले, माझी सोबत झालेले राजू ब्री, जयंत दुजाड, शशिकांत मांडवे, संदीप महादे आणि त्याचप्रमाणे कुरचुम गावचे राजाराम माने या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आहेत। माझा वर्गमित्र गेली लहानपणापासून जो माझा सावली आहे राजू मांडवकर, सोबत आमची वर्गमैत्रीण रजनी कुळे देखील आलेली आहे। पत्रकार दीपक कारकर, अखंड पाणबुडी परिवार आलेला आहे। शाहीर सचिन धुमाळ, शाहीर सागर नावले, आमच्या गावचे शाहीर नितीन चव्हाण, शाहीर योगेश काटकर, शाहीर रामचंद्र कोल्हापटे, राजा इंदुरकर आलेला आहे आणि मार्गदर्शक वाटाड्या कलाकारांचे या कोकणी लोककलांचे कर्ण झालेले दिनेश कुर्तारकर या ठिकाणी आलेले आहेत। शाहीर संतोष कोल्हापटे, दिनेश मोरे, सर्वांना मनाचा मुजरा आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेंची निकम यांना शाहिरी मानाचा मुजरा। एवढं सोपं आहे। मला काय बोलले सुरुवातीला, गाजलेले, माजलेले, मागून पुढून भाजलेले। आता मी माजलेले दिसतोय नाही ना? मला बरं ठीक आहे, माजलेलं तर माजलेलं, पण मला एक सांगा, मागून पुढून जे म्हणतात भाजलेलं बोललं, मागून भाजलेलं ह्यांना सांगितला कोणी? मागून भाजलेला मी आहे हा सांगितला कोणी? मी यांना टमरेल घेऊन माझा ठेवलेला माणूस आहे, नाहीतर यांना मागून भाजलेली समजली कशी? हा तुर्याचा साथ, शिवाचा अधिष्ठान, ते जे पुस्तक ते आदिमाईचं अधिष्ठान। आतून काय झालं भैया जरा? आम्ही तुर्याचा अधिष्ठान, ते आदिमाईचं अधिष्ठान पुस्तक म्हणजे हे मंदिर, आणि मंदिरातला प्रतिनिधित्व करणारा हा पुजारी। जर पुजाऱ्याला तुम्ही एवढ्या खालच्या भाषेत म्हणत असाल तर तुम्ही लोककलेची काय इज्जत ठेवता? ही लोककला तुमच्या बापाची जहागिरी नाही, ही वाळवंडाने आणून दिलेली परंपरा आहे। आणि तुम्हाला जर प्रतिस्पर्धी शायराला या प्रकारचं जर वाक्य म्हणायचं असेल तर तुम्ही किती नीच प्रवृत्तीचे आहे ते आज कळलेलं आहे। मात्र मी आज मला वाटलं होतं प्रतिस्पर्धी शाहीर माझा टमरेलवाला आहे, अरे मी धुवायला ठेवलेला आहे याला, नाहीतर माझी मागची भाजलेली यांना कळलीच कशी सांगा? विषय बरोबर आहे। हळूहळू डाव्या कडकडन सोलपटच्या भन पूजामूलम सद्गुरुपदम मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यम मोक्षमूलम
सद्गुरु कृपा बंधु सोयरा तुझिया मुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दया निधे श्री गजानना दोन दिवसापूर्वी पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी झालेली आहे आणि आपण सर्व त्याचे पायिक आहोत. हा शक्तितुरा हिंदू धर्माची अखंड पताका आपण पुढे घेऊन जाणारी मंडळी आहोत आणि ज्याप्रमाणे वैष्णव पंथ भागवत धर्म भागवत पंथ आणि त्याचा तो बाप पंढरीचा विठुर आहे त्याचा आपण स्तवन करूया. माझा मित्र राजू मांडवकर याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आणलाय. राजू थँक्यू. सावळा विठू श्री हरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वारकरी तुझ्या देवाला भेटिला वारकरी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला दर्शन दे मला विठ्ठला दर्शन दे मला. वारकरी तुझ्या देवाला भेटिला वारकरी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला दर्शन दे मला वारीला निघाल देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाल देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाल देवा वैष्णवांचा मेळा तुळशी माळ कळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाल देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाल देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाल देवा वैष्णवांचा मेळा भाऊन सुख सोहळा याची डोळा भाऊन सुख सोहळा याची डोळा गळा भेट व्हावी माझी जग जेठीला गळा भेट व्हावी माझी जग जेठीला विठ्ठला
नाही मन आयुष्यात होईल सण तुझं दर्शनान आयुष्यात होईल सोन तुझ्या दर्शनान आयुष्यात होईल सोन तुझ्या दर्शनान हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला हरे हरे विठ्ठला दर्शन दे रे मला सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे रे मला 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 विठ्ठला दर्शन दे मला बोल श्री गणपती गजानन कामदेवी अखंड हाता स्वलीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा पवन विशाल गणेश भिकाजी बोल रे छत्रपती शिवाजी महाराज की गणपती अप्पा येलकोट येलकोट या ठिकाणी एक फरमाईश आहे या कार्यक्रमाचा जो नेतृत्व केलेला आहे प्रवीण डोईफोडे ऋणानुबंधाचा हा पहिला अध्यक्ष आहे दुसरा अध्यक्ष आहे आणि तो पुढे जात जिथे जाईल तिकडे आपण नेतृत्व कर्तृत्व गाजवतो हा प्रवीण डोईफोडे आणि त्याची आई सरिता डोईफोडे यांच्याकडून 200 रुपयाचा फरमाईश आलेला आहे पारितोषिक आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आईचा गण गाय काय काय आणू घ्यायचा आहे घेतो विचार हा किती आहे इतकं काही नाही बरं अगं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्ष सारखं मातर सजू दे घरा समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणराईला घराला आणि सणाला समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणराईला घराला आणि सणाला समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणराईला घराला आणि सणाला या असं जरा नाचलो थोडं नाचलो की मला पहिल्यांदा शाहीर मिळाला आहे की ते म्हणाले नाचा म्हणाले नाचा अमोल
काय म्हणाले? नाच्या. आता मी याला उत्तर द्यायचं की नाही या शब्दाला सांगा. द्यायला पाहिजे. वादाला प्रतिवाद, प्रश्नाला उत्तर, शब्दाला शब्द दिला पाहिजे. आता इकडे तर म्हणतात मी दाढीवाला आहे म्हणजे पुरुष आहे, मला माझी 2 स्वतःची पोरं आहेत. वर हे नाच्या म्हणतात. आता यांना जर प्रूव्ह करायचं असेल की मी नाच्या आहे की पुरुष आहे, तर जे ह्यांनी मला काहीतरी घरातली यांच्या सोय करून दिली पाहिजे. मला यांच्या घरातली काहीतरी सोय करून, कारण बाहेर आपल्या हिंदू धर्मात असं काय वाव काय सगळं. मी जर नाच्या आहे किंवा मी मरता हे जर त्यांना तपासायचं असेल तर त्यांच्या घरातली जी काही प्रॉपर्टी आहे ती माझ्याकडे आणून द्यायची. पुन्हा एकदा सांगतो, शक्ती तुझ्यात तेवढंच बोलावं. समोरच्या आपले जर ऐकायचे तेवढी तयार नसेल तर समोरच्या शायराला देखील तेवढंच बोलावं जे नीतिमत्तेत बसतं. आम्ही तुमच्यापर्यंत असल्या कधी बाष्कळ गोष्टी बोललो, मुखातून कधी असा अपशब्द आला सांगावा, आणि तुमच्या आला तो आम्ही खपवून घेणार नाही, कारण आम्ही तल्ल बारीक आहे. जाऊया पुढं, हळूहळू जाऊया. त्याच्यानंतर काय म्हणतात, गोवांचा सगळाच मोठा. गोवाने कसं एकांतात सगळं माझं बघ. आता मी तसा बारीक, मग काहीतरी माझं मोठं असेल तर एकांतात बघितलेलं असणार. गोवा अंदाज लावता की लय हाऊस आहे तुम्हाला, साईज बघायची, मोठा आहे की बारीक, नक्की का? आज मी पहिली बारी आहे, यांच्याबरोबर माझ्या आता 4 लागल्यात, गणपतीत अजून 2-3 लागण्याची शक्यता आहे. हे आजच फक्त मी हे सगळं बोलणार आहे पलटवर. ह्याच्या पुढं हे असल्या आगाऊ गोष्टी मला बोलणार नाही. दुसरी गोष्ट, बारी फक्त बारीसारखी. दुसऱ्याच्या बाबतीत तुम्ही बोलतात हे कोण बोलतं माहितीये? असल्या बाष्कळ गोष्टी कोण बोलतं माहितीये? ज्यांच्याकडे काहीच नसतं. ज्यांच्याकडे काहीच नसतं आणि ज्यांच्याकडे काही असतं ते असल्या फालतूपणा गोष्टी, आणि त्यांच्या वस्तात खाली बसतात. खाली बसतात म्हणजे आपले मालक जर आपल्या या शिष्याला एवढा जर असा आगाऊ सोडत असतील तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. मी काय तुमचं सहन करणार नाही. जाऊया हळूहळू. वर काय म्हणतात, काळ्या तोंड आहे, काळं आहे, दाढी पण तेवढी. शाहीर असला पाहिजे, त्याचं ज्ञान तपासलं पाहिजे. बरोबर, दिसतो कसा काय कसो हे कधी चेक करतात? पाहुणा करायचा असला की पाहुणा पोरगा दिसाय कसा आहे, पोरगा कमवतो कसा आहे. बुवा मला पाहुणा करून घ्यायचा आहे. बरं, आम्ही पण रेशन कार्डावर माझं नाव नाही चढवणार कोणाचं, कारण आपल्या भारतामध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार रेशन कार्डावर एकाच बायकोचं नाव चढवायचं की माझी बायकोचं नाव आहे. पण परत तू काळाचा आहेस, तुझं तोंड असं आहे, तुझी चोच अशी आहे, चोच पण काळी, माझी चोच काळी कुठं आहे, एकटा हा आंधळा आहे. आणि बरं एवढीच चौकशी करायची म्हणजे मला पाहुणा करायचा आहे, पण मला बाबा आता 2-2 झपायच्या नाही. पण तरी पण तुमची इच्छा असेल, आय विल ट्राय माय बेस्ट. पण अशा शाकऱ्यागिरी मला करून दाखवाल. इथं बारी पण करून सारखं म्हणायला लागेल, झोपलाव काय असलं बाष्कळ दिल्यानंतर कोण काही टाळी वाजवणार आहे? इथलं सुजान आहे, साक्षर आहे, नीतिमत्तेचा माणूस आहे. इथे तुमच्या गटाराची घाण इथं चालायची नाही. हळूहळू जाऊया, गड जातोय ऐक. शाहीर म्हणाले, तोंडाची बाष्कळगिरी करायची नाही. मी तोंडाची बाष्कळगिरी की सांगा, बाष्कळगिरी थांबवेल. मी फक्त त्यांच्या जे बोलले त्याला प्रतिवाद करतो व्याजासकट. वर म्हणतात गाण्यातून द्यायचं, दिलं काय? काहीतरी आठवत आहे? विठ्ठलाचं स्तवन झालंय, पुढचा अंगण तुमच्या चरणाची सादर करतोय, कसं पहा. थोडं खाली तुमचा आमचा बाप आता ह्या सगळ्या सुखसोयी आल्या. घरात दारी लागली, घराच्या पुढं दारात गाडी लागली आणि आपण बाप्पाला घेऊन येतो आणि तिथून एक बांधणीतून किंवा त्या रस्त्यातून अंगणामध्ये गणपती येईपर्यंत आपण अणवणी पायनं आणतो. तोपर्यंत एखादा खडा पोचतो. आपल्याला सवय नाही एखाद्या खड्यांची. आता आपण शहरातले झालो, पण तुमचा आमचा बाप
एक 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लहान होतात, 25 वर्षापूर्वी तुम्ही लहान होतात, त्यावेळेला 7-8 किलोमीटर एवढं अंतर तो अनवाणी पायाने बाप्पाला कसा आणत असेल. तेव्हा आतासारखे रस्ते पण नव्हते. खास खळग्यातून, आडवाट्यातून, काट्याकुट्यातून तो बा त्या विश्वाच्या बाला घेऊन यायचा. म्हणजे वरती बसलाय बाप्पा जगाचा मालक आणि त्याला पुढच्या पोरासारखा सांभाळून आणतोय आपला बा. गुरु शिष्य संवाद. आणि त्याला सांभाळून आणतोय. मखरात बसवताच नंतर सांगतो आता तू मला सांभाळ, माझ्या परिवाराला सांभाळ. गुरु शिष्य संवाद बघा. आणि तो गाण तुमच्या चरणाचे सादर करतोय. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसमैल दूर चालली दगड भोवते काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसमैल दूर चालली दगड धोंडे काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला अनवाणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. बांधील मखर कामिटाची ज्ञान, केलं सारखी चादर बांधली नव्यान, केलं सारखी चादर बांधली नव्यान, केलं सारखी चादर बांधली नव्यान. काकडीची बूड ठेवून तुझ्या बूड, रान फुलांची भेट दिली भातव्यान, रान फुलांची भेट दिली भातव्यान, रान फुलांची भेट दिली भातव्यान. भातहार काचा ठेविला निवेद, भातहार काचा ठेविला निवेद, हात तुला जोडून गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. घर एका आड्याखाली गुरढोर पोर, एका आड्याखाली गुरढोर पोर,
परिस्थिती होती. कुडामिडीचं घर आणि एकाच घराच्या आड्याखाली गुरं आणि पोरं, आणि तरी देखील बाप्पा तुला माझ्या बापानं पूजला. तुझ्यावरची श्रद्धा किती श्रेष्ठ आहे. आज असतील 5-5 दिवसाचं मखर बंदाला वेळ लागत असेल, पण त्यावेळीचा माझा जी तुझ्यावरची असलेली श्रद्धा या समोर तुमच्या समोर गातोय. कुडामेढीचं केंबळ्याचं घर, एका आड्याखाली गुरढोर पोर, आड्याखाली गुरढोर पोर, एका आड्याखाली गुरढोर पोर. कुंभयाचा बंध तावडीला दोर, अवतार ऐवज सारदारा मोर, अवतार ऐवज सारदारा मोर, अवतार ऐवज सारदारा मोर. वसाहा खंड पडला न खंड, वसाहा खंड पडला न खंड, बाप असा खानदानी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणे, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणे. ओ गणा माझ्या बालपणी होता वाटाड वळणी. तो समैल दूर चालली, दगड धोंडे काट्यात त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला नवानी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणे, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणे, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणे. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. स्तवन झालं विठ्ठलाचं. हे गड काहीतरी नवीन भेटला तुम्हाला, भेटला. हे आलं की सांगा. तुम्ही जसं बोललात की बाबा बोलबोलचिंगिरी करू नका, काहीतरी नवीन द्या. तुम्ही सांगा लांबरीबानी गण नवीन दिला. चालेल, जाऊया पुढं. हा, आता माझी आदिमाय म्हणे मी श्रेष्ठ करणार, तुमचा तुम्ही शिव शंकर श्रेष्ठ करायचा. आणि गण काय घातली, सॉरी गवळण काय बोलले की मध्ये ऐका घालतो तुझी. मध्ये आईला घातली. आई म्हणजे स्त्री, म्हणजे हे स्वतःची घालून घेतली. आज काय बोलायचं, काय बोलायचं सांगा. हे ना आता मला सांगा गमत. नाही ऐका घ्या. ही बाष्कळगिरी कधी बोलतो माणूस,
ही तयारी आहे यांची की लांबोरी बोला असा करायचा, लांबोरी बोला तसा करायचा. आणि त्याच्यानंतर हे असे गिरे तुम्ही टाकू पण शक्तितुरा म्हणजे शास्त्राचा मर्माचा वर्माचा भाग आहे. आज भवानी त्यांची माय आदिमाया तेच म्हणतात त्यांनीच त्यांची आय मध्ये घातलेली हाय. आता जास्त काय बोलायचं नाही पण त्याच्या मोठे पुढे जाऊया. बाबा म्हणतील काय दिलत नाही भागाला भाग देऊया भागाला भाग. आपण कुणाची उदारी ठेवत नाही. कसं बघा रेकॉर्ड ब्रेक केला अरे दावली काला दावली लिला कर्कश वाटत. दावली काला दावली लिला कशी ठेवले मजबूत वाजवून. हा कुठे अशी मारायची ना चे भले कधी निघालीच नाही बाई. वर्षभर झोपते एका खंडाचा विषय कशी धास्ती घेतले. ह्या वर्षी तर पूर्वी माझ्यासोबत राहू की तू जाय. हा एवढा पळवीन दबवीन. अरे दावली काला दावली लिला टाकले खास कशी भाजून. अरे टाकले खास कशी भागून. कशी ठेवले मजबूत वाजवून. हिच्या सासूला झाले निजून. सासूबाई आणि सासरा हिचा झोपले होते आणि श्रीकृष्ण गेले गाड बांधायला. गाड बांधायला गेल्यानंतर सासूला लिला धरीतून लगेच त्याच्या कृपाशीर्वादाने पुन्हा तिला नीज लागली आणि गाड बांधली. ती ब्रह्मगाठ सोडवायला शेवटी कृष्णाला यावं लागलं. आज पुन्हा एकदा याच्या सासूला निजवतो. कसा बघ अरे दावली काला दावली लिला टाकले खास कशी भागून. कशी ठेवले मजबूत वाजवून. हिच्या सासूला झाले निजून. ठेवले कशी वाजवून हिच्या सासूला झाले निजून. ठेवले मजबूत वाजवून हिच्या सासूला झाले निजून. ठेवले मजबूत वाजवून हिच्या सासूला झाले निजून. या ठिकाणी नारायण कोल्हापटे दाभोळे, हरीश शेळके दाभोळे, मयूर कोल्हापटे दाभोळे आणि किशोर कोल्हापटे सगळे दाभोळे यांनाच लिहायचं दाभोळे. 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि या ठिकाणी सागर नावले आणि माझा सचिन धुवक याचकडून गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आणले आहे. त्याचप्रमाणे देखाली सचिन डोईफोडे आणि त्यांचे पिताश्री प्रकाश डोईफोडे यांच्याकडून 200 रुपये आणि योगेश घाग अरे वा थेट सालख्यातून आलेले आहेत. स्पेशल गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर म्हणतात 2 म्हणतात खंड आहे तुमच्याकडे 2 खंड. किती मला एकटा झोपून पण देत नाही बुवा. 2 खंड कशी माहिती यांना काय माझ्याकडे आहेत. मगाशी बोलले मोठा आहे मग बोलले 2 खंड आहे. अरे पण मी म्हणतो एवढा माझ्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास का तुम्ही करताय. मला डाऊट यायला लागला. शक्तिवाल्यांच्या बाऱ्या करून करून ह्याच्या बाईनं ना घुसली. एवढं कसलं आंबट शेवटी आवर घाला शाहीर. येणारे 10 वर्ष तुमच्या हे असले बाष्कळ शब्द बोलून तुम्ही तुमची माझ्यासोबत बारी आहे. मी तुम्हाला व्याजासकट परत करणार. तुम्ही आयुष्यात कधी आयुष्य परत माझ्याशी बोलणार नाही. फक्त शास्त्राच्या पत्राच्याच गोष्टी कराल. त्याच्यामुळे येणारे 10 वर्ष तुमची आहेत. ह्या गोष्टीला किमान आवर घाला आणि हे मर्म मी माझ्या डोळ्यात गातोय लक्ष असू द्यावं. दिस पुण्याईच मातू नको. दिस पुण्याईच मातू नको. वसा घेतला टाकू नको. ढ्यासाळू नको लय पण
उसळू नको, हा हेसाळू नको, लय पण उसळू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको. पुण्याईचं मातू नको, पुण्याईचं मातू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको. पूर्वजन्मी नाता थोडा तुझा आणि माझं, भेटायची झाली घाई नव्याने ही आज, भेटायची झाली घाई नव्याने आज, भेटायची झाली घाई नव्याने आज. शाहीर 1 वर्षानंतर मला भेटलेले आहेत आणि हे मिळवण्यात आहे आणि यमुना नदी वाहते आहे. श्रीकृष्णानं ज्या वेळेला मथुरेमध्ये पहिल्यांदा कारागृह खोललं आपल्या आघात शक्तीनं आणि दुसरी लीला केली यमुना माईचं दर्शन घेताना. यमुना माईचा हा डोह पार करताना वसुदेवांना चिंता झाली आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली की श्रीकृष्णाचा पाय, श्रीकृष्णाच्या पायाचा बोट त्या नदी माईला स्पर्श व्हावा, ती आपोआप ओसंडून ती निर्मळ व्हायला सुरुवात करेल आणि तो हा गवळणीचा भाग तुमच्या समोर सादर करतो. पूर्वजन्मी नातं तुझं आणि माझं, भेटायला झाली घाई नव्याने आज, भेटायला झाली घाई नव्याने आज, भेटायला झाली घाई नव्याने आज. झाली वेळ मध्यानीची मधला ठिकाण, बापाच्या डोईवरती सत्वाचं ओझ, बापाच्या डोक्यावरती सत्वाचं ओझ, बापाच्या डोईवरती सत्वाचं ओझ. निर्मळ वहावे तू खळखळू नको, निर्मळ वहावे तू खळखळू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको. वसुदेव डोईवरती निघाले घेऊन, आली उसळून यमुना कानस पाहून, आली उसळून यमुना कानात पाहून, आली उसळून यमुना कानात पाहून. भयभीत वाटले देवा काळजात पाणी, वर्ष पायी करून हो शांत झाले मन, वर्षपायी करुण्या शांत झाले मन, वर्षपायी करुण्या हो शांत झाले मन. कवी विकासाला ठोकू नको, कवी विकासाला ठोकू नको, हेसाळू नको, लय पण उसळू नको, यमुने हेसाळू नको, लय पण उसळू नको. लय लय ह्यासाळू नको यमुने, एवढी उसळू नको, आणि उसळलीस तरी पायाचा फक्त बोट लावायची, एक फक्त कारण आहे, बरोबर खाली ओसरशील. हा
पारितोषिक आहेत. संजय गोरे गावकरक 200 रुपये. सचिन झोरे अरे वा तुम्ही आलात. तांबणे गाव 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कुरचुम गावचे श्री सूर्यकांत माने आणि राजारामजी माने यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे झालेलं आहे. आता भागाला भाग देऊया. शाहिराने प्रश्न विचारलाय त्याच्या भागाला भाग आपण देतो आहे. हे ग्रंथ हे प्रश्न उत्तर का असतात जेणेकरून ग्रंथाचं वाचन व्हावं. कुठल्याही धर्माचा ग्रंथ वाचन झालं ग्रंथ टिकला तर धर्म टिकतो आणि म्हणून ह्या वारवाडण्याची दूरदृष्टी आणि त्याचाच भाग असा आहे. शाहिराने गेल्या वर्षी प्रश्न विचारला तोच प्रश्न यंदा विचारलेला आहे. तर त्या जबाबदारीनं जे संदर्भ मिळालेले आहेत आत्ताच 14 तारखेला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी उमेश बुवा पोटले यांच्या प्रश्नाचं उत्तर आमच्या माध्यमातून आमचे वस्ताद प्रभाकरजी यांच्या माध्यमातून आम्ही दिलं आणि ते त्यांनी मान्य करून घेतलं. याचा अर्थ आम्ही काही भाषण बोलत नाही. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला या ग्रंथावर बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या बाजू तुम्ही सोडवताय अजून एखादी बाजू त्याच्यामध्ये बेरीज करा. मात्र तुम्ही दुसऱ्याच्या ग्रंथाला कधी गालबोट लावू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. भारतभूमीवर असे काही संत होऊन गेले आहेत की ज्याने विशिष्ट प्रसंगी स्त्रीवेश धारण केले आहे. या संतांनी आपल्या धर्मप्रचाराच्या आणि आध्यात्मिक संदेशाच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेष संदेश पोहोचवण्यासाठी किंवा समाजातील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावावरती किंबहुना स्त्री पुरुष समानतेवर भाष्य करण्यासाठी स्त्रीवेश धारण करून सूर्यनारायणाशी लग्न केलं अर्थात त्यांना समर्पण केलं आणि त्या सद्गुरूंचं नाव आहे संत सद्गुरू एकनाथ महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि आमचा प्रश्न असा आहे की ह्या कलियुगामध्ये लग्न विवाह प्रसंगी लग्नामध्ये आपली जी आई आहे ती आपल्या मुलीच्या लग्नाच्या अक्षता टाकते. तिला वरदान आहे. मात्र आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता टाकायचा तिला मान नाही. मात्र त्याच शुभ मुहूर्तावरती म्हणजे लग्न लागत असताना मुलाचं आपल्या घरच्या दैवतावर किंवा कुलदैवतावरती अक्षता टाकायचा तिला मान आहे. हा शाप आणि वरदान कोणी दिले एवढंच सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवाधिकांच्या स्वयंवर या पुस्तकात मिळेल. आणि आता शाहिराने दुसरा भाग सांगितला की शिवाची उत्पत्ती कशी झाली. शाहीर ज्याला कुठलाही पूर्व आरंभ नाही किंवा अंत नाही आणि कधी न संपणारे मोठे चक्र आहे. अनादिदेव हे भगवान शिवाचे पिता आहेत आणि भगवान शिवाची उत्पत्ती महामृत्युंजय अर्थात मृत्यूवर महान विजय मंत्राने झाला तेव्हा भगवान शिवाला कोणतेही रूप किंवा गुण नाही. त्याचे भौतिक रूप सदाशिव किंवा महेश्वर आहे. यातून निर्माण होणारी शक्ती म्हणजे माँ दुर्गा, अंबिका, प्रकृती अर्थात तुम्ही जी सजवता ती आदिमाया. भगवान ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र सदाशिव आणि प्रकृतीतून येतात तेव्हा मायेपेक्षा शिव श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही जसा प्रश्न विचारलाय पुन्हा एकदा तुम्हाला आदिमायेचा प्रश्न आहे की आदिमायेनं ब्रह्मांडाच्या पदरात कोणाला लपवलं आणि त्याचं उत्तर काय आणि तो मायेजवळ कोणता मंत्र जपत होते एवढं सांगायचं आहे. हा प्रश्न का कारण त्यांनी उपप्रश्न विचारलाय म्हणून. जाऊया आता आमचे गावचे आणि भुवाशंकराचे पट्टशिष्य आमचे गावचे शाहीर तुरेवाले नितीनजी चव्हाण यांच्याकडून 200 रुपये. शाहीर जमल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय मानव सुरा. शाहीर जमल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय मानव सुरा.
अहो राजेश बुवा तुम्ही कशाला तापताव चल रंगवूया शक्ती तुरा राजेश बुवा तुम्ही कशाला तापताव रंगवूया शक्ती तुरा राजेश बुवा तुम्ही कशाला तापता रंगवूया शक्ती तुरा राजेश बुवा तुम्ही कशाला तापता रंगवूया शक्ती तुरा नाही दिसले निमंत्रण म्हणून हा कोप नवऱ्या मुलाच्या लग्नात अवैरणाचा शाप नवऱ्या मुलाच्या लग्नाचा शाप नवऱ्या मुलाच्या लग्नाचा शाप कुलदेवतेवरी अक्षत टाक म्हणे हाच उष्शप करा कुलदेवतेवरी अक्षत टाका उष्शप म्हणे हा करा राजेश बुवा तुम्ही कशाला तापताव रंगवूया शक्ती तुरा राजेश बुवा तुम्ही कशाला तापता रंगवूया शक्ती तुरा राजेश बुवा तुम्ही कशाला तापता रंगवूया शक्ती तुरा राजेश बुवा तुम्ही कशाला तापता रंगवूया शक्ती तुरा शेवटची 2 मिनिटं घेतो आज बिंदूर सण आहे बैलांचा सण आहे आज पोळा आहे आणि या निमित्त एक ज्या आपल्या कोकणात नांगरणी स्पर्धा होतात त्याच्यावरती एक छोटासा गाणं घेतो आणि वारी संपवतो